नमस्कार, मी सुरभी पैठणकर. नवनीत क्रिएशन्स प्रस्तुत भाग्यगाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अंक कसे आपले भाग्य बदलतात हे आज आपण पाहणार आहोत. आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्र आणि ग्राफोलॉजी म्हणजेच हस्ताक्षरशास्त्र. या विषयावर चर्चा करायला आणि तसेच आपले मार्गदर्शन करायला आले आहेत प्रख्यात न्यूमरोलॉजिस्ट आणि ग्राफोलॉजिस्ट प्रोफेसर डॉक्टर नवनीत मानधनी सर. नमस्कार सर. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण डॉक्टर नवनीत मानधनी यांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. डॉक्टर नवनीत मानधनी हे प्रख्यात अंकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्र तज्ज्ञ आहेत. तसेच यांनी 20,000हून अधिक लोकांचे मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर 1 कोटी ते 2,000 कोटीची उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी 1000 यशस्वी लोगो देखील तयार केलेले आहेत. नवनीत सरांचे अंकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्रासोबतच त्यांचं ज्योतिषशास्त्र, रमल ज्योतिषविद्या, वैदिक नाडी, वास्तुशास्त्र, लाल किताब याच्यावर देखील त्यांचा बराच अभ्यास आहे. चला तर मग या कार्यक्रमाची लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. सर, सर्वप्रथम मी आपल्याला हा प्रश्न विचारणार आहे की अंकशास्त्र म्हणजे काय? ओके. अंकशास्त्र किंवा कोणताही ज्योतिषशास्त्र हे जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला त्याचा व्यावहारिक उपयोग कसा करावा हे माहिती पाहिजे. मेनली काय होतं की मी स्वतः शिकलेला व्यक्ती आहे, तर अंधश्रद्धा म्हणून याचा वापर न करता माझा एक फार व्यावहारिक अप्रोच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सगळा वेळ सारखा नसतो, परंतु कोणता तरी चांगला आणि कोणता तरी वाईट वेळ चालू असतो. जर या शास्त्राच्या मदतीने, जे हजारो वर्ष जुने शास्त्र आहेत, जर आपल्याला ॲडव्हान्समध्ये कळत असेल की माझा येणारा वेळ चांगला आहे, तर तुम्ही मेहनत आणखी जास्त करा. रोज 10 तास काम करत असाल, 14 तास करा, तर तुमची ग्रोथ 5 पट होईल. आणि तुम्हाला जर कळत असेल की माझा येणारा वेळ खराब आहे, तर तुमच्या फायनान्शियल रिस्क, हेल्थबद्दल तुम्ही जास्त सजग व्हायला पाहिजे. एवढा जरी आपण प्रामाणिक या शास्त्राचा उपयोग केला, कोणत्याही अंधश्रद्धा किंवा त्याच्या अधीन न जाता आपण स्टडी बेस, म्हणजे माझं काम नेहमी रिसर्च बेस असतं, तो जर केला तर नक्कीच मजा येईल. आता राहिली गोष्ट तुमचा मूळ प्रश्न, त्याच्यावर येतो मी. अंकशास्त्र म्हणजे काय? बरोबर. प्रत्येक व्यक्ती ज्या तारखेला जन्माला येतो ती तारीख त्याला त्याच्या प्रारब्धानुसार मिळते, म्हणजे मागच्या जन्मानुसार. आणि त्या तारखेमध्ये आलेल्या नंबरचा, प्रत्येक नंबरचा एक वेगळा इम्पॅक्ट त्याच्या आयुष्यात होत असतो. आणि त्याचा डिटेल अभ्यास बरा आणि वाईट दोन्ही पद्धतीने आपण यात करतो. ओके सर, तुम्ही अंकशास्त्र म्हणजेच न्यूमरोलॉजी बद्दल तर सांगितलं, पण आता ग्राफोलॉजी म्हणजे काय? ही टर्म कशासाठी यूज करतात आणि याचा आपला व्यावहारिक उपयोग कसा होऊ शकतो हेही सांगू शकता का? जगात जेवढे व्यक्ती जन्माला आलेले आहेत, प्रत्येकाची हँडरायटिंग युनिक असते. तुम्ही ती कॉपी करू शकता, पण तो सेम नसते. आणि माणूस जेव्हा जन्माला येतो त्याच्या 7 वर्ष तो आईशी फार कनेक्टेड असतो आणि पुढचे 7 वर्ष वडील सुपर हिरो असतात. त्या 14 वर्षात या लोकांनी जो बिहेवियर पॅटर्न डेव्हलप केला आहे त्या मुलामध्ये, मुलीमध्ये, तेच त्याच्या हस्ताक्षरमध्ये येते, म्हणजे सहीमध्ये येते. ओके. मग एखाद्या व्यक्तीच्या सहीमध्ये चेंज करून त्याच्या स्वभावातले गुणदोष कमी जास्त करता येतात आणि सोबतच त्याचं भाग्य बदलता येतं. जगात हा शास्त्र फार कमी लोकांना माहिती आहे आणि न्यूमरोलॉजी आणि ग्राफोलॉजी याचा कॉम्बिनेशन करून सांगणारी लोक बोटावर मोजण्या एवढी आहे. तर मला याबद्दल मी लोकांना सही बदला म्हणजे नशीब बदलेल यावर मी गाईड करत असतो. अच्छा, प्रश्न उत्तरं तर चालत राहणार आहेत, पण आपण सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कार्यक्रमाच्या शेवटी नवनीत सर आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या निमित्ताने धनसमृद्धीसाठी एक उपाय देणार आहेत. बरोबर सर? हा, नक्की. आणि तो उपाय फार कारगर आहे आणि एकदम जबरदस्त आहे. प्रेक्षकांनी शेवटपर्यंत हा कार्यक्रम बघायलाच पाहिजे. नक्कीच सर. चला तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. सर, लोगो आणि व्यवसायाची वृद्धीचं काय कनेक्शन आहे? ॲक्च्युअलमध्ये माणूस कोट्यावधी रुपये बिझनेस लावण्यात खर्च करतो, ऑर्गनायझेशन बनवण्यात, परंतु सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही गेल्यानंतर या जगात राहणारे तुमचा लोगो. मोठमोठ्या कंपनी लोगोमध्ये तुमचा थिंकिंग पॅटर्न टाकतात, बिझनेसच्या ज्या इथिक्स आहेत त्या टाकतात, बिझनेसचा टाईप सांगतात, पण खरोखर त्यावर तुमच्या व्यवसायाचं यश अपयश फार डिपेंड असतो. म्हणजे ज्या व्यवसायाला जो कलर पाहिजे तो मिळायला पाहिजे, त्या लोगोची शेप फार महत्त्वाची आहे. बऱ्याचशा वेळेस आपण बघतो की सर्कल लोगो असणाऱ्या व्यवसायात वादविवाद होतात. तर अशा अनेक गोष्टी आहेत लोगोशी रिलेटेड.
पण माझं असं नेहमी मत असतं की नॉट ओन्ली लोगो, व्हिजिटिंग कार्डमध्ये पण व्यवसायाच्या बऱ्याचशा गोष्टी कळतात, लोगोमध्ये पण करतात, लेटर हेड, इन्व्हलप, या सगळ्यांना प्रॉपर सिमेट्रीने जर बनवलं तुम्ही तर नक्कीच तुमचा जो नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करतायत किंवा एक्झिस्टिंग व्यवसाय, इवन दुकानाचा बोर्ड पण, त्याचं यश अपयश फार काही डिपेंड असतो. कारण तो त्या व्यवसायाच्या मालकाचा, जेवढे ओनर्स आहेत त्यांचं सबकॉन्शियस माइंड रीड करत असतो. बरोबर सर. ही माहिती ऐकल्यानंतर माझ्या मते बऱ्याच प्रेक्षकांना उत्सुकता लागली असणार आहे की तुमच्याशी संपर्क करता यावा आणि तुमच्याशी बोलता यावं किंवा काही तुमच्या माध्यमातून काही मदत झाली त्यांच्या व्यवहारात तर अत्यंत मदतीस ठरेल. आणि त्याचसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून सरांशी संपर्क साधू शकता. सर, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रत्येक मुलांकाचे गुणविशेष काय आहे हे आम्हाला ऐकायला खूप आवडेल. सो माझ्या मते, माझ्या माहितीनुसार 1 ते 9 असे नंबर असतात अंकशास्त्रामध्ये, मुलांकामध्ये. तर मग त्याचे गुणविशेष समजू शकताल का? सगळ्यात पहिले तर आपले काही प्रेक्षक नवीन असतील तर त्यांना हे समजून घ्यायचं आहे की अंकशास्त्रामध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट असते मुलांक, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला तो नंबर. बरोबर. 1 ते 31 तारखेपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही जन्माला आला त्याला मिनिमाइज करून 9 वर आणतात. म्हणजे काय, समजा माझा जन्म 5 तारखेला झाला तर माझा मुलांक 5 आहे. पण तो एखाद्या व्यक्तीचा जन्म 14ला झाला, 1/4, तर तो पण 5च आहे. 1 + 4 = 5. एखाद्याचा जन्म 17 तारखेला झाला तर 1 + 7 = 8. तर असे 1 ते 9 पर्यंत प्रत्येकाचा मुलांक असतो. तो सगळ्यात महत्वाचा. मग दुसरा महत्वाचा पार्ट असतो अंकशास्त्रामध्ये, तो म्हणजे भाग्यांक. भाग्यांक म्हणजे काय की तुमच्या पूर्ण जन्मतारखेची टोटल. म्हणजे समजा आता विराट कोहलीचा जन्मदिवस झाला, समजा 5 नोव्हेंबर 1988 वगैरे त्यांचा डेट ऑफ बर्थ आहे. मग त्या डेट ऑफ बर्थची पूर्ण टोटल केली आपण, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 9 आणि 8 17, 17 आणि 16 33, म्हणजे 6. तर 5 हा मुलांक झाला आणि 6 भाग्यांक झाला. मग या कॉम्बिनेशनने त्या व्यक्तीच्या आयुष्यात घटना घडत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं असतो, तुमचं जन्म तुमच्या हातात नसतं, तुमचा नाव पण आपल्या हातात नसतं, कारण ते आई वडील ठेवतात. पण त्या नावाची स्पेलिंगची एक इंग्लिशमध्ये व्हॅल्यू आहे प्रत्येक अक्षराची. AIJQI ची 1 आहे त्यांच्या उच्चारानुसार. आणि ही टोटल म्हणजे नामांक. आणि न्यूमरॉलॉजी सगळ्यात जास्त नावावर काम करत असते. कारण बऱ्याचशा वेळेस आम्हाला असा प्रश्न विचारला जातो की ज्या दिवशी अंबानी जन्माला आले असतील, मोदीजी जन्माला आले असतील, भारतात त्यावेळेस 10,000 लोक जन्माला आले असतील, मग प्रत्येक जण मोदी का नाही? तर ती जादू असते तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये. तर ह्या सगळ्यांचा, हे जे 3 टर्म्स आहेत, मुलांक, भाग्यांक आणि नामांक, तर मी आता प्रेक्षकांना सांगेन तुमच्या घरच्या प्रत्येक मेंबरचा आणि तुमचा मुलांक आणि भाग्यांक काढून घ्या आणि मी यापुढे तुम्हाला त्याबद्दल सविस्तर सांगणार. बरोबर सर. सर, यानंतर माझा पुढचा प्रश्न काही असा आहे की आपला गाडी नंबर किंवा आपला मोबाईल नंबर जो असतो किंवा आपला फ्लॅट नंबर झाला, सो या नंबरची ऊर्जा काहीशी आपल्या भाग्याला लागते का किंवा त्याचा काही फरक आपल्यावर पडतो का? मेनली आपल्याला या प्रश्नाचं उत्तर तर लोकांना प्रॉपर कळण्यासाठी त्यांना सगळ्यात पहिले त्यांचा मुलांक आणि त्याचे गुणधर्म माहीत असणं गरजेचं आहे. ओके. आणि हा मी फार प्रॉपरली सांगेल, म्हणजे त्यांना आज असं कळेल की माझे मम्मी का अशी आहे, माझे पप्पा असे का आहेत, मी असा का आहे. तर त्यासाठी आपण एक एक करून पहिले मुलांकवर बोलूया. ओके. तर जसं सगळ्यात पहिले कोणत्याही व्यक्तीचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल तर तो व्यक्ती असतो 1 नंबरवाला मुलांक. ओके. म्हणजे त्याला आम्ही म्हणतो, त्याचे राशी स्वामी असतात सूर्य. मग सूर्यासारखा तेजस्वी, लिडरशिप क्वालिटीज, सगळ्यांना घेऊन जाणं, त्याचे मित्रांना मदत करणं, हे त्याचे चांगले गुण आहेत. त्याचा वाईट गुण काय, त्याला इगो फार असतो. म्हणजे तुमच्या घरी कोणी जर 1 नंबरवाला असेल तर त्याचा इगो हर्ट नाही करायचा. आपला बॉस त्या नंबरचा असेल तर त्याच्यासोबत चला, तो तुम्हाला कुठे नाही. सिमिलरली मग 1 नंबरचं कोणाशी जमत नाही तर जनरली 8 नंबर हे शत्रू समजले जातात. पण तुम्ही नवरा बायको असेल तर आता प्लीज बदलू नका. जस्ट हा एक आपण त्याचा सांगतोय, म्हणजे सगळ्या ठिकाणी हे होत नाही, पण त्याचे बाकी नाव वगैरे पण. परंतु 8 नंबर का शनिवार या लोकांनी अवॉइड करायला पाहिजे मोठं काम करण्यासाठी. हा झाला नंबर 1 बद्दल. आणि याची सगळी डिटेल, म्हणजे जवळजवळ 15 मिनिटाचा एका नंबरवर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, नवनीत क्रिएशन्स.
प्रेक्षक जाऊन तो डिटेलमध्ये बघू शकतात. सगळे जे 81 कॉम्बिनेशन तयार होतात ते आता आपण बेसिक मुलांवर बोलतोय. आता मी येतोय नंबर 2 वर. नंबर 2 म्हणजे काय, ज्यांचा पण जन्म 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झालाय, त्याची टोटल 2 येते. ओके. राशी स्वामी कोण असतो, चंद्र. मग चंद्र काय कमी जास्त होतो, म्हणजे यांचा स्वभाव वोलॅटाईल असतो, फार इमोशनल असतात, म्हणजे यांना इमोशनली कोणत्याही गोष्टी पटतात. सोबतच यांचा चांगला गुण काय असतो, यांचा इंट्युशन पॉवर फार चांगला असतो, म्हणजे यांनी मनाने काम करायला पाहिजे, डोक्याने नाही. यांच्या मनात जी गोष्ट क्लिक होईल ती गोष्ट यांच्या आयुष्यात सत्य होते. यांचा निगेटिव्ह पॉईंट काय असतो, लहान लहान गोष्टीचा फार विचार करतात जे त्यांनी करायला नाही पाहिजे. तर यांना आयुष्यात ग्रोथ पाहिजे असेल तर थोडंसं यांनी प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे. आता मी बोलेल नंबर 3 बद्दल. 3 म्हणजे कोण, ज्यांचा जन्म 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला. बरोबर. राशी स्वामी कोण, गुरु. तर गुरु सारखा मोठा, म्हणजे यांनी जर आयुष्यात प्रॉपर यशस्वी प्रयत्न केलेत, हार्डवर्क केलं, तर या आयुष्यात ही लोक फार मोठी बनू शकतात. एज्युकेशन घेऊन यांनी मोठं व्हायला पाहिजे. यांनी नेहमी आयुष्यात सकारात्मक राहायला पाहिजे. यांनी कधीच बोलू नये माझं भाग्य खराब आहे, माझं नशीबच खराब आहे, कारण यांना देवाने दिलेला एक आशीर्वाद आहे, म्हणून यांचा जन्म 3 तारखेला झाला. परंतु या लोकांनी जर आपल्या बुद्धीचा चुकीचा वापर केला किंवा निगेटिव्ह नाही केला तर यांच्या आयुष्यात ग्रोथ होत नाही, लोकांना फसवणं वगैरे. पुढचा नंबर आहे नंबर 4, म्हणजे ज्यांचा जन्म, प्रेक्षको तुम्ही बघतायत ना तुमचे नंबर मॅच होत आहेत का, तर ज्यांचा नंबर 4, 13 म्हणजे जे डेट ऑफ बर्थ 4, 13, 22 किंवा 31 असते ते 4 नंबरची लोक असतात. ओके. मग हे कोण लोक आहेत, तर यांचा आउट ऑफ बॉक्स आयडिया, म्हणजे जबरदस्त, जगात कोणत्याही सोल्युशन तुम्हाला नाही मिळालं यांच्याकडे जा. म्हणजे यांचा मायनस पॉईंट काय, तर यांच्या आयुष्यात फार उतार चढाव असतात. यांनी काय करायला पाहिजे, जेव्हा पीक टाइम चालू आहे आयुष्यात तेव्हा यांनी तो पैसा सेव्ह करायला पाहिजे. तर हा नंबर 4. आणि ऍक्सिडेंट्स फार होतात तर यांनी ते लक्ष द्यायला पाहिजे. न्यूमरॉलॉजीचा सगळ्यात पॉवरफुल नंबर 5, तो बॅलन्स करतो सगळ्या गोष्टीला. तर ज्यांचा पण जन्म 5, 14, 23 किंवा 23 हे 3 नंबरला झाला आहे या तारखेला, तर त्यांचा मुलांक असतो 5. कम्युनिकेशन, जे पैसे आयुष्यात मिळतील ते जिभेने मिळतील. मग यांनी जिभेचा उपयोग चुकीच्या कारणासाठी, खोटं बोलण्यासाठी करू नये. यांनी कशात पैसा कमवावा, यांनी प्रोफेशनमध्ये जायला पाहिजे. यांना आयुष्यात कधी पैशाची कमी सहसा पडणार नाही जर यांचे काम योग्य असतील तर. निगेटिव्ह पॉईंट काय, फास्ट डिसिजन घेतात, त्यामुळे यांचे व्यावसायिक लॉसेस होतात. विचार करून निर्णय, घाईघाईने निर्णय घ्यायला नाही पाहिजे. आता येऊया आपण नंबर 6. सगळ्यात चांगला नंबर समजला जातो 6, 15, 24 शुक्राचा नंबर आहे पैशांचा. परंतु यांचा निगेटिव्ह पॉईंट काय, आयुष्यात धन ऐश्वर्य मिळतं, फॅमिली ओरिएंटेड असतात, परंतु यांनी जर का यांचे जर हे तुमचे पार्टनर असतील, लाईफ पार्टनर, तर तुम्हाला यांना नेहमी खुश ठेवायचं असेल तर एक विनोदाचा भाग म्हणून सांगतो, यांची नेहमी स्तुती करा. सो दे लव दॅट, म्हणजे त्यांना फार आवडते प्रशंसा. दे कॅन डू एनिथिंग फॉर यू. नंबर 7 म्हणजे ज्यांचा जन्म 7, 16 आणि 25 तारखेला झाला, हे आयुष्यात कधी स्टेबल नसतात. म्हणजे यांना हे जर जॉब करत असतील तर 2-1 पहिले फार उत्साहाने चालू करतील, मग परत जॉब बदलतील. परंतु यांचा अध्यात्माकडे कल फार जास्त, आयुष्यात फार जास्त गरजा नसतात यांच्या, आणि नेहमी मदत करणारी लोक असतात. नंबर 7. मग नंबर 7 आणि 2 हे सेम नंबर समजले जातात, नंबर 2. पण 7 पण इनडायरेक्टली चंद्रमाचा प्रभाव त्याच्यावर असल्यामुळे 7 नंबर जो असतो यांची पण हे इंट्युशनने काम करणारी लोक आहेत. पण फार जास्त तुम्ही जर इमोशनल झालात तर तुमचे निर्णय चुकतील. नंतर नंबर 8, काही जण याला फार डेंजर समजतात. शनी महाराजांचा नंबर आहे 8, 17 आणि 26 तारीख. यांच्या आयुष्यात मेहनतीशिवाय पैसा नसतो. ज्युडिशियरी, क्लास 1 ऑफिसर, जमिनीशी रिलेटेड व्यवसाय ही लोक करू शकतात. काय करू नये यांनी जर लोकांना दगाफटका दिला, यांच्या घरी कामगार खालच्या दर्जाची लोक आहेत त्यांना हीन भावनेने वागवलं तर यांचा फायनान्शियल लॉस होतो. ओके. सगळ्यात शेवटचा नंबर 9, 9, 18 आणि 27 ज्यांची जन्मतारीख आहे. एकदम ब्रेव, ह्युमॅनिटेरियन, सगळ्यांना मदत करणारे. परंतु यांचा निगेटिव्ह पॉईंट असतो, यांचा टेम्पर फार हाय असतो. त्यांना छेडी जाऊ नये, यांच्याशी दुश्मनी करू नये. पण तो असा एक मित्र असायला पाहिजे जो अर्ध्या रात्री तुमच्यासाठी तयार असतो. तर हे 1 ते 9 नंबर आपल्या प्रेक्षकांनी पण बघितले असतील. कार्यक्रमाला आपल्याला वेळेची मर्यादा आहे म्हणून यांचे इंडिव्हिज्युअल व्हिडिओ पण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. नक्कीच तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करून बरीच माहिती घेऊ शकता जी सरांनी ऑलरेडी त्यांच्या चॅनलवर दिलेली आहे. चला तर मग सर पुढे वळूयात. सर आता शेवटचा प्रश्न विचारते की आपला मोबाईल नंबर
गाडी नंबर किंवा आपला फ्लॅट नंबर याचा प्रभाव किंवा या नंबरचा प्रभाव आपल्यावर पडतो का आणि तो कसा पडतो हाही सांगावा. मागे किंवा आजकाल फार ट्रेंडिंग आहेत की लोक VIP नंबर घेतात. ॲक्च्युअलमध्ये नंबर कधीही 4पेक्षा जास्त रिपीट असू नये, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. म्हणजे एखाद्याने 5x5 घेतला, 7 टाइम्स वगैरे घेतला तर त्याचा उलट निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. तर तुमच्या मोबाईल नंबरची टोटल आणि शेवटचे 4 डिजिट हे फार महत्त्वाचे असतात. काही काही लोक तुम्हाला असं होतं की फोन एखाद्या व्यक्तीचा आला की त्याचा फोनच उचलायची इच्छा होत नाही किंवा तुम्ही उचलला तर लगेच कट करायची इच्छा होते. ते मोबाईल नंबरचा परिणाम असतो. आणि आजच्या डेटमध्ये आपला सगळा व्यवसाय मोबाईलवर डिपेंड आहे. तर तो फार चांगला असणं गरजेचं आहे. तो पण आपण चेक करतो. आपली जुनी लोक म्हणायची की लोखंडाची वस्तू म्हणजे गाडी ही आपल्याला लक्ष्मी आणते घरी. मग तुमच्या डेट ऑफ बर्थनुसार गाडीचा कलर, गाडीचा नंबर हा फार चांगला पाहिजे. मी एक रिसर्च केला होता. 1300 गाड्या फायनान्सवाल्यांनी उचलल्या होत्या. म्हणजे त्यांची फायनान्शियल स्थिती खराब झाली म्हणूनच गाडी घेऊन गेल्या. त्या गाड्यांचा जेव्हा मी नंबर काढला तर त्यामध्ये प्रामुख्याने 489 नंबर फार वेळेस रिपीट झाला. म्हणजे 4 डिजिट जे गाडीचे आहेत त्यामध्ये कुठेही 4, 8 आणि 9 असे नंबर रिपीट झालेत. तर अशा केसमध्ये या गाड्या गॅरेजमध्ये जास्त जातात किंवा फायनान्शियल कंडिशन. तर असे तुम्हाला नंबरची टोटल गाडीच्या ती पण बघायला पाहिजे. सिमिलरली फ्लॅट नंबर हा आपल्याला चांगल्या नंबरवर व्हायब्रेट व्हायला पाहिजे. ओव्हरऑल माझा सांगण्याचा हा प्रयत्न आहे की तुम्ही गाडी तर घेणारच आहात, फ्लॅट घेणारच आहात, मोबाईल वापरणारच आहात. मग यांचे चांगले नंबर का नसावेत आणि ते असतील तर तुमची ग्रोथ चांगल्या प्रमाणात होईल. एवढा साधा उपयोग आपण डे टू डे लाईफमध्ये या सगळ्या गोष्टीला एक्स फॅक्टर म्हणून करू शकतो. ओके. पण सर आता ज्यांचं ऑलरेडी त्या नंबरचं घर आहे किंवा गाडी आहे किंवा मोबाईल नंबर तो आहे आणि लगेच तो बदलू शकत नसेल, सो त्यावरही आपण उपाय सांगतो का? उपाय करता येतात, पण तुम्ही नेहमी सांगतो की जर एखादा गोष्ट म्हणजे फारच निगेटिव्ह आहे आणि तो माणूस आयुष्यात स्ट्रगल करत असेल तर त्यांनी ती बदलायलाच पाहिजे. आणि वारंवार नाही बदलता येत गाडी, फ्लॅट किंवा घर. आणि घराच्या नंबरच्या बाबतीत तर आपण उपाय करू शकतो. गाडीचा नंबर हे आपल्या हातात नाहीये. सिमिलरली मोबाईल नंबर तुम्ही बदलू शकता किंवा त्याचा उपयोग कमी करून दुसरा नंबर जो घ्याल तो जास्त यूज करायला पाहिजे, असं करता येईल. ओके सर, तुम्ही बरीच माहिती दिलेली आहे. आम शुअर बऱ्याच प्रेक्षकांना आता प्रश्न पडला असेल की जर तुम्हाला कन्सल्ट करायचं असेल किंवा आणखी माहिती तर आपल्याला यूट्यूबवर मिळणारच आहे, पण तुमच्याशी संपर्क साधून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते कसं आपण करतो हे एक सांगू शकताल का? सगळ्यात पहिले मी पुण्यात, मुंबईत असतो, पण त्यासाठी तुम्हाला पुण्यात वगैरे यायची गरज नाहीये. माझा जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यावर संपर्क करा. त्यानंतर तुम्हाला एक तुमची 40 पानाची रिपोर्ट करून मिळते. त्यासाठी मला तुमच्याकडून तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, ती माहीत नसेल तरी चालतं पण माहीत असलेली बरी, आणि तुमची सिग्नेचर ही पाठवायची. फार रिझनेबल अशी फीस आहे आणि ती घेतली जाते. कारण आपण जरी फार मोठी गोष्ट देत असेल पण प्रत्येक व्यक्तीला ती परवडायला पाहिजे. आणि ती फीस आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ती रिपोर्ट पाठवली जाते जी 40 पानाची असते, ज्यामध्ये हे जे मी बोलत होतो तुमचे लकी नंबर, अनलकी नंबर, कलर्स सगळे आपण त्यात देतो. आणि मग नंतर मी त्यांना कॉल करतो. त्या कॉलमध्ये साधारणतः 30 ते 35 मिनिटात त्यांना सगळं कन्सल्ट केलं जातं, डिपेंड केस टू केस. आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली जातात. त्यांच्या नावात करेक्शन असेल तर तो कसा करायचा, लिगली करायची गरज नसते, सहीमध्ये कसा करायचा हे सगळं सांगितलं जातं. अशा प्रकारे आपण त्यांना कन्सल्ट करतो. सेम लोगोसाठी पण तसाच आहे. व्यवसायाच्या डिटेल लागतात आणि त्याची फीस आहे आणि त्यानुसार लोक आपल्याला कन्सल्ट करतात. आणि ज्यांना हे परवडत नाही त्यांनी कधी यूट्यूब चॅनलवर या, जेव्हा मी लाईव्ह असतो तेव्हा पण तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि चॅनलवर पण फार माहिती दिलेली आहे. नक्कीच सर. चला तर मग आता कार्यक्रमाचा शेवट आलेला आहे आणि प्रेक्षक या गोष्टीसाठी जास्त उत्सुकता आहेत की आनंदाची बातमी आपण मगाशी जी सांगितली की आपण एक उपाय सांगणार आहात, तर तो कसा आहे आणि कधी करावा? दिवाळीचं पर्व चालू आहे, धनतेरस आणि नंतर आज दीपावली, उद्या वगैरे आपण पाडवा वगैरे सेलिब्रेट करतो. मी कोणत्याही गोष्टी प्रूव्हन सांगत असतो. तर एक फार सोपा असा 2 अक्षरी शब्द आहे, श्रीम. श्रीम श्रीम श्रीम. हा तुम्ही आत्ता दिवाळीपासून जोपर्यंत दिवाळीचा सगळा पर्व संपेल तोपर्यंत जास्तीत जास्त वेळेस त्याचा उच्चार करायचा आहे. माळा त्याची 108ची जेवढ्या जास्त वेळेस करायला चालेल. आणि रोज सकाळी उठल्यानंतर तेवढंच बोलायचं आहे, श्रीम 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 श्रीम. त्यामुळे जेवढे पण फायनान्शियल प्रॉब्लेम तुम्हाला असतील ते दूर होतात. मी हे बऱ्याचशा लोकांना दिलेला आहे हा.
आणि मी स्वतः फॉलो करतो आणि मला पण त्याचा फार फायदा झालेला आहे. ओके. आणि आपले एवढे चांगले प्रेक्षक आहेत तर आणखी एक त्यांना सांगतो की जनरली आपण दिवाळीच्या ह्याच्यात आहोत तर आपण सगळे त्यांना उपाय देतोय. तर आणखी एक ते उपाय करू शकतात की एक हिरवा कलरचा कापड घेऊन त्यामध्ये जर्दाळू जो फळ असतो तो ठेवायचा आणि तो शुक्रवारच्या दिवशी केलेला चालतो, दिवाळीच्या दिवशी चालतो. आणि त्याला एक गाठ बांधून लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल, ओम महालक्ष्मी नमः बोललं तरी चालेल, 108 वेळेस बोलून तो तुमच्या पर्समध्ये तिजोरीमध्ये ठेवला तरी धनवृद्धी होते. तर हे आपण दीपावलीच्या शुभेच्छा म्हणून लोकांना उपाय देतोय ज्यात खर्च काही नाहीये. जास्तीत जास्त उच्चार सुधरेल तुमचा आणि मॅक्सिमम तर फार काही होऊ शकतं. बर. धन्यवाद सर. खूप छान असं मार्गदर्शन आपण केलेलं आहे आज आणि आपली रेमेडी ही छान वाटली. अगदी सोपी आहे करण्यासाठी. मला खात्री आहे प्रेक्षकांनाही ती आवडली असणार आणि नक्कीच ही दिवाळीत ती केली जाणार आहे. आजची आपली चर्चा ही खूप छान झालेली आहे, मार्गदर्शनही झालेलं आहे. धन्यवाद सर, आपण आज स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान माहिती दिली आणि शेवटचा उपायही खूप छान आणि सोप्पा दिलेला आहे. तर आजचा या कार्यक्रमाचा शेवट आपण इथेच करूयात. धन्यवाद. धन्यवाद.